नमस्कार. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये तुमचं स्वागत. नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी आरबीआयने महाराष्ट्रातील 5 सहकारी बँकांना दंड केलाय. इंदापूर कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, द पाटण अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, पुणे मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, जनकल्याण कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन सर्वंट्स कोऑपरेटिव्ह अर्बन बँक लिमिटेड या बँकांचा यामध्ये समावेश आहे. रिझर्व्ह बँकेने या बँकांना वेगवेगळ्या कारणांमुळे दंड केलाय. आरबीआयने या बँकांना दंड केला असला तरीही या बँकांचे व्यवहार मात्र सुरळीत चालू राहणार आहेत. एसबीआयने 15 डिसेंबर पासून मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लोनच्या दरात वाढ केली आहे. एसबीआयने एमसीएलआर मध्ये 0.05 ते 0.10% वाढ केली आहे. त्यामुळे एमसीएलआर वर आधारित कर्ज आता महाग होणार आहेत. भारतातील 5% नागरिकांकडे विमा आहे. अद्यापही सुमारे 95% नागरिकांनी विमा घेतलाच नाही अशी धक्कादायक माहिती राष्ट्रीय विमा अकादमीच्या संस्थेच्या एका अहवालात मिळाली आहे. सरकार आणि विमा नियामक संस्था इरडाच्या अथक प्रयत्नानंतरही सुमारे 144 कोटी भारतीयांचं जीवन आणि संपत्ती या दोन्ही गोष्टी धोक्यात आहेत. विमा कंपन्यांनी विम्याचा विस्तार वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन इरडाचे चेअरमन देवाशिष पांडा यांनी अहवाल प्रकाशित करताना केलंय. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या 8 महिन्यामध्ये प्रत्यक्ष कर संकलनात 23.4% वाढ झाली आहे. एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान एकूण 10,64,000 कोटी रुपयांचा प्रत्यक्ष कर जमा झालाय. स्विगीवर ऑर्डरच्या बाबतीत बिर्याणीने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. ग्राहकांनी सतत 8व्या वर्षी स्विगीवर बिर्याणीची सर्वात जास्त ऑर्डर दिली आहे. भारतात दर सेकंदाला स्विगीवर 2 फुल आणि 1 हाफ बिर्याणीची ऑर्डर दिली जाते. प्रत्येक 5 फुल आणि 1 हाफ चिकन बिर्याणीच्या ऑर्डरनंतर 1 व्हेज बिर्याणीची ऑर्डर दिली जात आहे. ऑक्टोबर महिन्यात क्रिकेट विश्वचषकाच्या दरम्यान स्विगीवर दर मिनिटाला 250हून अधिक बिर्याणींची ऑर्डर देण्यात आली होती. महादेव ॲप या ऑनलाईन जुगार चालवणाऱ्यांविरोधात विविध राज्यांमध्ये ईडीने गुन्हे दाखल केलेत. तसेच महाराष्ट्रात दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आलंय. राज्यातील अशा प्रकारचे गुन्हे आणि गैरप्रकार रोखण्यासाठी आता राज्य सरकार डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. यंदा भारतात मोठ्या प्रमाणात घरांची विक्री होतीये. देशातील प्रमुख 7 शहरांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 9 महिन्यातच विक्रीचा टप्पा गाठला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आतापर्यंत 44% घरांच्या विक्रीत वाढ झाली होती. यावर्षी 7 प्रमुख शहरांमध्ये सुमारे 4.5 लाख कोटी रुपयांच्या घरांची विक्री होणार आहे. आतापर्यंत सुमारे 3.5 लाख कोटी रुपयांच्या घरांची विक्री झाली आहे. तर गेल्या वर्षी 3,27,000 कोटी रुपयांच्या घरांची विक्री झाली होती. घरांची विक्री वाढल्याने रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्येही मोठी तेजी पाहायला मिळतीये. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आता वेळ झाली थांबायची. तुम्ही पाहत रहा मनी 9 मराठी.